छत्रपती महाराज की भारत माता की। सर्वप्रथम हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना मनापासून वंदन करतो। अखंड हिंदुस्थानचे हिंदूंचे सर्वसमावेशक हिंदुत्वाचे चेहरा माननीय शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांना मनापासून वंदन करतो। शिवसेनेचे नेते आदरणीय खासदार संजयजी राऊत साहेब यांना मनापासून वंदन करतो। पुणे जिल्ह्याचे संपर्क प्रमुख आमचे मोठे बंधू वेळोवेळी आम्हाला योग्य मार्गदर्शन करणारे सचिन भाऊ आईर यांना मनापासून वंदन करतो। हर्षलजी प्रधान साहेब ज्यांनी वेळोवेळी मला मार्गदर्शन केले, मिलिंदजी नार्वेकर साहेब, तसेच आमच्या पिंपरी चिंचवड मधून आलेले सर्व निष्ठावंत कार्यकर्ते आणि शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या, आपल्या आक्रमक शैलीसाठी प्रसिद्ध असलेल्या सुलभाताई उबाळे, आमचे मोठे बंधू एकनाथ भाऊ पवार, धनंजय भाऊ आल्हार, संजय वगैरे पाटील, सर्व पिंपरी चिंचवड मधील पुण्यामधील पदाधिकारी आणि आता शिवसेनेच्या माझ्या प्रवेशाला साक्षीदार असलेले माझे सगळे मित्र परिवार, सगळे बंधू, सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो। साहेब, आमचं कुटुंब जनसंघापासून भारतीय जनता पक्षाचं काम करत होतं। स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या विचाराला प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष, शेवटी स्वतः या विचारांचं मी प्रेरणा घेऊन समाजकार्य करण्यात सुरुवात केली। आमचे चुलते कैलासवासी अंकुश भाऊ लांडगे यांनी निस्वार्थ समाजसेवेचा वसा आम्हाला दिला। ते कार्य करत असताना आता गेल्या 10 वर्षापासून भारतीय जनता पक्षाची जी स्थिती झाली आहे ती आपण बघत आता पूर्ण व्यावसायिकीकरण झालेले आहे। आमच्या भोसरीमध्ये भ्रष्टाचार, हुकुमशाही, दहशतवाद, तसेच सत्तेचा गैरवापर, खोटी आश्वासने हे सरस चालू आहे। आपण मला बाळासाहेबांचा एक सच्चा शिवसैनिक बनायची संधी दिली। मी इथून पुढे आपल्याला या निमित्ताने सांगू इच्छितो, भोसरीमधील भ्रष्टाचार, हुकुमशाही आणि दहशतवाद हा मोडूनच काढीन, तरच मी बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक बनत। आणि आपण आपल्या सर्वांनी मला आशीर्वाद दिले, स्वागत केले, त्याबद्दल मनापासून आभार मानतो। जाता जाता एकच वाक्य सांगतो, स्वर्गीय लोकनेते गोविंदरावजी मुंडे काय म्हणायचे, मी प्रथम शिवसैनिक आहे, नंतर भारतीय जनता पक्षाचा आहे। आणि आमचे सासरे बाजीराव लांडे पाटील ते सुद्धा शहर प्रमुख व विधानसभा त्यांनी लढवली आहे शिवसेना पक्षाकडून। त्यामुळे मी इथं आल्यामुळे मी शिवसेना कुटुंबातील आहे, वेगळ्या कुठं आलो नाही अशी भावना माझ्यामध्ये आहे। आणि आपण पुन्हा एकदा मला शिवसैनिक बनण्याची संधी दिली, त्याबद्दल मनापासून आभार व्यक्त करतो, सर्वांचे ऋण व्यक्त करतो। धन्यवाद।